आता नेमकं लाडक्या बहिणींची दुरुस्ती यादीमध्ये नाव आले आहे, परंतु त्याची के-वाय-सी कशा पद्धतीने करू शकता? आता बघा या ठिकाणी पोर्टलमध्ये ई-के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. जे की ज्या लाडक्या बहिणींनी के-वाय-सी करताना काही चुक्या केल्या होत्या, त्या चुका केल्यामुळे त्यांची एक यादी आलेली आहे जे की अंगणवाडीमध्ये उपलब्ध आहे. त्या यादीमध्ये जर नाव असेल तरच तुम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणीची के-वाय-सी करू शकता. नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये के-वाय-सी नेमकं कशा पद्धतीने करू शकता आपल्या मोबाईलमधून याची आपण माहिती घेऊया. तर ई-के-वाय-सी करण्यासाठी सर्वात प्रथम या ठिकाणी नेमकं त्याच वेबसाईटवरती यायचंय. ज्या वेबसाईटवरती तुम्ही ई-के-वाय-सी केलात त्याच वेबसाईटवरती तुम्हाला जायचंय आणि या ठिकाणी ई-के-वाय-सी जे असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर ज्या लाडक्या बहिणींची त्रुटीमध्ये किंवा दुरुस्तीमध्ये अंगणवाडीच्या यादीमध्ये जर नाव आले असेल दुरुस्तीसाठी, त्याच लाडक्या बहिणी आता के-वाय-सी करू शकतात. तर या ठिकाणी लाडक्या बहिणींचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि या ठिकाणी आधार प्रमाणीकरणची संमती जी आहे, मी सहमत आहे यावरती तुम्हाला टिक करून OTP पाठवायचे आहे. जे की आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाईल. जे OTP या ठिकाणी तुम्हाला टाकून के-वाय-सी करायची आहे. अशा पद्धतीने OTP पाठवायचे. या ठिकाणी आलेली OTP टाका आणि या ठिकाणी सबमिट करा. सबमिट करता तुमच्यासमोर या ठिकाणी 2 ऑप्शन दिले जातील जे की ए आणि बी. तर या ठिकाणी तुम्हाला एच्या बाजूला जे असेल तर तुम्हाला नाहीवरती टिक करायचं आहे आणि बी मध्ये सुद्धा तुम्हाला नाहीवरती टिक करायचं आहे. जसे की तुम्हाला वाचून दाखवतो. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून विभागीय उपक्रम मंडळ भारत सरकार राज्य सरकाराच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही आणि बी मध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम भारत सरकार राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्ती वेतन देखील या ठिकाणी घेत नाहीत. हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला नाही करायचंय आणि या चौकटीवरती तुम्हाला टिक करायचंय आणि सबमिट करायचं आहे. हे एवढं करताच तुमची के-वाय-सी या ठिकाणी पूर्ण झाली आहे. जे की तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा पद्धतीचा तुम्हाला मेसेज शो करेल. जे की यावरून तुमची ई-के-वाय-सी जी असेल ते कंप्लीट झालेली आहे. जे की तुम्ही पुन्हा जर ई-के-वाय-सी केलात तर तुम्हाला पुन्हा ई-के-वाय-सी होणार नाही. एकदाच म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे दुरुस्तीमध्ये नाव आले त्यांनीच या ठिकाणी के-वाय-सी करू शकतात. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.